गुड मॉर्निंग. तर गोवा सोलो ट्रिपचा हा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी मी साऊथ गोवा क्रॉस करून कारवारमध्ये जाणार आहे. कारवार हे कर्नाटक, नॉर्थ कर्नाटकमधील म्हणजे कोस्टल कर्नाटकमधील पहिलं शहर आहे आणि साधारण मडगावपासून 70-75 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आता मी मडगाव क्रॉस करून आलेलो आहे. आता साधारण कारवारला पोचायला अजून 1 तास लागेल. वाया कानकोन हे एक छोटंसं गाव आहे, कारवारला जाते वेळी, म्हणजे साऊथ गोव्यातलं एक तालुक्याचं ठिकाण आहे. ते क्रॉस करून मी तिकडे जाणार आहे. कारवारला जाते वेळी लागणारं गोव्यातील शेवटचा तालुका म्हणजे कानकोन. या कानकोनचं तालुक्याचं जे हेडक्वार्टर आहे ते कानकोन गाव आहे. तिथं मी आता आलोय. एक साधारण पाऊण तास लागतो मडगावहून यायला. आणि हा जो मेन नॅशनल हायवे हा कोस्टल हायवे आहे. मुंबई टू जो कोची जातो रोड, तोच हा रोड आहे. कानकोनला जातेवेळी वाटेतच एक असे बीच लागतो, म्हणजे रोड साईडनं तुम्हाला दिसतो किनारा. तिथेच आता मी आलेलो आहे. या बीचला गालजीबाग बीच म्हणतात. म्हणजे साऊथ गोव्यातील सर्वात हिडन बीच असं म्हटलं तरी चालेल, कारण इकडे जास्त कोणाला माहीत नसल्यामुळे कोण जास्त पर्यटक येत नाहीत. तर गुगल मॅपमध्ये तुम्ही सर्च केला तर भरपूर मोठा समुद्रकिनारा दिसतो आणि एकदम बीचवर शांतता असते. एकदम क्वचितच लोक येतात ज्यांना हा प्लेस माहिती आहे. मोस्टली फॉरेनर वगैरे येतात इकडे. तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर फक्त 1, 2 ते 3च बाईक्स आहेत आणि एक कार आहे आणि एक जिप्सी आत्ता आलेली आहे थोड्या वेळापूर्वी. बघू शकता की एकदम स्वच्छ असा हा समुद्रकिनारा आणि साधारण 1 किलोमीटर अंतरावर पसरलेला असा दूरवर. आणि इंडियन टुरिस्ट इकडे कोणीच नाही आहे, सर्व फॉरेनर आहेत. माफ करा, हा बीचचं नाव आहे राजबाग बीच. ॲक्च्युली गालजीबाग याच्या पलीकडे आहे. आणि त्या गालजीबागमध्ये जे समुद्री कासव असतात ते वर्षातून एकदा येऊन तिकडे अंडी घालतात आणि त्या अंड्यातून कासवाची नवी पिल्ले तयार होऊन ती समुद्रात जातात. तो नजारा तुम्हाला डिसेंबरमध्ये तिकडे पाहायला भेटतो. इकडे एक कार आलेली आहे, तुम्ही बघू शकता त्याचं पासिंग. ही फॉरेन मधली गाडी आहे. BR इनिशियल लेटर आहेत. BR म्हणजे नेमकं ब्राझील आहे की काय कळत नाही, परंतु याच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की फॉरेनरची गाडी आहे, कारण ह्या मेडच्या गाड्या आपल्या तर इंडियात तर नाहीत. आणि पूर्ण कॅम्पिंगचा यांच्याकडे सेट आहे. इवन त्यांनी MTB पण घेऊन आलेत, म्हणजे सायकल वगैरे. तर मी आता आलो आहे गोवा आणि कर्नाटक बॉर्डरवर असलेल्या पोळेम बीचला. आणि पोळेम बीच हा साऊथ गोव्यातील सर्वात शेवटचा बीच आहे. म्हणजे गोव्याच्या साऊथचा आणि कर्नाटकची जी बॉर्डर आहे, कारवार बॉर्डर, या बॉर्डरवर असलेला हा पोळेम बीच एकदम अनएक्सप्लोर्ड आहे. आपल्या महाराष्ट्रीयन किंवा भरपूर कमी लोकांना हा माहिती आहे, कारण आता गुगल मॅपवर जरी दिसत असला तरी हे अंतर जास्त असल्यामुळे इकडे शेवटच्या या टोकाला कोणी येत नाही. त्यामुळे तो आज एक्सप्लोर करणार आहे. आणि फायनली मी आलो पोलेम बीचवर. पोलेम बीच म्हणजेच त्याला कोकणीमध्ये पोळे असं पण म्हणतात, इंग्लिशमध्ये आपण त्याला पोलेम असं म्हणतो. आणि समोर तुम्ही या बीचवरून बघू शकताय, हे असे समुद्रात तसे आयलँड आहेत छोटे छोटे. इकडे समुद्रात दूरवर पण आहेत. आणि इकडे कारवारचा एक कुरुमगड आयलँड म्हणून दिसतो. हा मोठा सर्वात जे डोंगरासारखा दिसतो ना, हा कुरुमगड आयलँड. आणि या बीचवर सर्वात कमी टुरिस्ट येतात. जे येतात ते पण साऊथवाले, कारण इथे जे बाहेर साईडला असे बोर्ड लावलेले आहेत त्याच्यामुळे, आणि गुगल मॅपद्वारे पाहून इकडे येतात.
परंतु महाराष्ट्रीयन टुरिस्ट मला वाटते न की बराबर आहे तिकडे. मी या बीचवर 2017च्या दरम्यान एकदा येऊन गेलेलो आहे, मी आणि माझे मित्र. त्यावेळेला ह्या समोरचे जो रॉक दिसतो तिकडे आम्ही थांबलो होतो आणि आय थिंक मार्चचा महिना होता, त्यामुळे त्यावेळेला दुपारच्या वेळेला भयानक गरमी अशी इकडे होती. परंतु आज थोडी गरमी कमी आहे, परंतु आज 11:30 वाजलेत, त्याच्यामुळे वाटत असेल दुपारच्या वेळेला अजून गरमी वाढेल आणि ह्युमिडिटी, परंतु आज ह्युमिडिटी एक्स्ट्रीम आहे. आणि हे तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता की इकडे असे ज्या जंगलातून येणारे असे गोडे पाणी पण आहे, ते गोडे पाणी असे इकडे समुद्राला जाऊन भेटतं. उन्हाळ्याच्या दिवसात हे तुम्हाला पाणी बघता येणार नाही आणि बरेच टुरिस्ट येतात इकडे, परंतु आज थोडी संख्या खूपच कमी आहे. मे बी पालोलेम आणि आगोंदा जे फेमस बीच आहेत तिकडे जरा जास्त गर्दी असते, कारण या बीचवर तुम्हाला पाण्यात जाता येत नाही, कारण हा इकडे रेड फ्लॅग लावल्यामुळे या एक दिशादर्शक आहे की हा बीच फक्त बघण्यासाठी आहे, तुम्ही खोल पाण्यात पोहण्यासाठी वगैरे जाऊ शकत नाही इकडे. तर फायनली कर्नाटकामध्ये एंटर केलो आणि हे कर्नाटकमधील पहिलं गाव, जे गावाचं नाव आहे मजाळी. आणि ह्या मजाळी गावाचा इतिहास म्हणजे आपले शिवाजी महाराजांच्या काळातील बरेचसे मालवणमधील लोक त्या काळातील किंवा त्यानंतरचे बरेचसे लोक मच्छीमारीसाठी किंवा काही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे या भागात स्थलांतरित झालेत आणि तेव्हापासून या भागात भरपूर मराठी भाषिक लोक आहेत. मग आता हे कारवार आणि हा भाग आहे, या भागामध्ये कन्नड पण बोलली जाते, मराठी पण बोलली जाते आणि कोकणी पण. अलीकडे मराठीचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे, कारण कन्नड इन्फ्लुएन्स वाढल्यामुळे इकडे मराठी शिक्षण जे अगोदर शाळा वगैरे होत्या त्या बऱ्याचशा बंद झालेल्या आहेत. या मजाळी गावापासून आतल्या बाजूला एक बीच आहे की तो आपल्याकडे क्वचितच पाहायला भेटतो, कारण त्या बीचवरची वाळू ही अशी पांढरी किंवा तांबूस कलरची नसून तर ती काळी माती आहे, म्हणून त्या बीचला असे तिळ माती बीच म्हणतात, कारण काळ्या तिळाप्रमाणे तिथली वाळू असल्यामुळे त्याला तिळ माती असं म्हटलं जातं. या मजाळी गावातील ज्या फिशरमॅन आहेत त्यांच्या बोटी आहेत. समोरच्या बाजूला हा जे झाडे वगैरे दिसतात त्याला देवबाग म्हणतात, कारण तिकडे काली नदी समुद्राला भेटते. आणि समोरच्या बाजूला एक आयलँड आहे मोठं, हे व्हिडिओमध्ये दिसतं, याला कुरुमगड आयलँड म्हणतात. तिथे शिवाजी महाराजांनी एका देवीची स्थापना केली होती आणि देवीचं नाव आता मला आठवत नाही, परंतु ते फेब्रुवारी महिन्यात तिची जत्रा असते आणि त्याला बोटीतून बरेचसे लोक इकडे जातात त्या समुद्रामध्ये, स्पेशली कोळी लोक इकडचे भरपूर जातात. असा हा मजाळी बीच, हे समोर आयलँड आणि हे हा डोंगर आहे, हा क्रॉस करून गेल्यानंतर आपल्याला तिळमाती बीच भेटेल. एक्स्ट्रीम ह्युमिडिटी आहे. आणि इकडे शिवाजी महाराजांचा फ्लॅग लावलेला आहे, कारण बरेचसे लोक इकडचे मालवणचे आहेत ओरिजिनली, त्याच्यामुळे एक युनिक बॉन्डिंग आहे महाराष्ट्र आणि या कर्नाटकच्या ह्या भागचं. आणि तुम्ही बघू शकताय फायनली आम्ही तिळमाती बीचजवळ आलेलो आहे आणि इथली जी सँड आहे ती पूर्ण काळे आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ब्लॅक ग्रे असा मिक्स पॅटर्न आहे, जे रेग्युलर आपल्या बीचवर कुठे पाहायला भेटत नाही. त्याच्यामुळे हे युनिक बीच आहे की आपल्या वेस्ट कोस्टवर असं मला नाही वाटत की कुठे असेल, कारण ह्यालाच ब्लॅक सँड बीच म्हणतात आणि आपल्या गोव्यामध्ये पण नाही आहे. त्यामुळेच हा टोटली अनएक्सप्लोर राहिलेला आहे. बऱ्याच लोकांना याबद्दल माहितीच नाही आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लॅक सँड बीच आहे. इथले दगड बघितल्यावर असं वाटतं की ज्वालामुखीतून वितळल्यानंतर ज्या दगडांचा कसा कलर काळा होतो त्या प्रकारचे असे पूर्ण काळे दगड आहेत. आणि इथली सँड आहे ती तर टोटलीच काळी झाली आहे. त्यामुळे एक युनिकच आहे हा बीच, आपल्या इकडे कुठेच पाहायला भेटणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही कारवार किंवा साऊथ गोव्याचा प्लॅन कराल तेव्हा ह्या अनएक्सप्लोर्ड प्लेसला नक्की भेट द्या, कारण नॉर्मल बीच कोणी पण बघतं, परंतु हा एक युनिकच बीच आहे. समोरच्या बाजूला तुम्हाला बघू शकता की आयलँड्स पण आहेत आणि हे पूर्ण असे काळे रॉक, पाठीमागच्या बाजूला जंगल. त्यामुळे असा नजारा कोणत्या बीचवर मिळणं एकदम कमी आहे.